जयपूरमध्ये घडलेल्या एका धक्कादायक प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले आहे. हुंडा छळ, कौटुंबिक हिंसा आणि मानसिक अत्याचाराला कंटाळून 36 वर्षीय अनु मीणा यांनी आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहत आहात क्राईम डायरी. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका. या प्रकरणातील सर्वात वेदनादायक बाब म्हणजे त्यांच्या 2 लहान मुलांनी आपल्या आईवर होणारा रोजचा अत्याचार स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला. अनु मीणा यांचा विवाह 2015 साली सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत असलेल्या कार्यकारी अभियंता गौतम मीणा यांच्यासोबत झाला होता. मुलीच्या कुटुंबियांनी लग्नात लाखो रुपये खर्च करून मोठ्या प्रमाणात सोनं दिलं होतं. मात्र लग्नानंतरही हुंड्याची मागणी सुरूच राहिल्याचा आरोप आहे. होंडा सिटी कार आणि आणखी 5 लाख रुपयांची मागणी केली जात होती, असा दावा कुटुंबियांनी केला आहे. कुटुंबाच्या म्हणण्यानुसार गौतम मीणा यांना दारूचे व्यसन होते. ते रोज मद्यधुंद अवस्थेत घरी येऊन पत्नीला मारहाण, शिवीगाळ आणि घरात तोडफोड करत असत. हे सर्व प्रकार लहान मुलांसमोर घडत होते. 10 वर्षांच्या मुलाने पोलिसांना सांगितले की त्याचे वडील अनेकदा आईला मारहाण करत असत. एका घटनेत त्यांनी टीव्ही फोडून आईवर हल्ला केला होता. तर 8 वर्षांच्या मुलीनेही सततच्या भांडणांबाबत आणि आईवर होणाऱ्या अत्याचारांबाबत माहिती दिली. या प्रकरणाला गंभीर वळण तेव्हा मिळाले जेव्हा अनु यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलाने आईचा मोबाईल फोन उघडला. त्यात अनेक व्हिडिओ आणि CCTV फुटेज सापडले. या व्हिडिओमध्ये आरोपी पत्नीला शिवीगाळ करताना, मारहाण करताना आणि घरातील वस्तू फोडताना दिसत असल्याचा दावा केला जात आहे. काही फुटेजमध्ये अनु जखमी अवस्थेत जमिनीवर पडलेली दिसते, तर जवळच घाबरलेले मूल उभे असल्याचे सांगितले जात आहे. कुटुंबियांनी आणखी एक गंभीर आरोप केला आहे. मार्च 2026 मध्ये आरोपीने पत्नी आणि मुलांना खोलीत बंद करून गॅस सुरू अवस्थेत सोडून दिले होते. सुदैवाने अनु यांनी मदतीसाठी फोन करून स्वतःचा आणि मुलांचा जीव वाचवला, तरीही त्यांनी संसार टिकवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. 7 एप्रिल 2026 रोजी अनु यांनी पतीला व्हिडिओ कॉल केला आणि त्याच दरम्यान गळफास घेत आत्महत्या केली, अशी माहिती समोर आली आहे. शेजाऱ्यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा जीव वाचू शकला नाही. अनु यांच्या कुटुंबियांचा आरोप आहे की दिवाळी दरम्यान त्यांनी आपल्या पतीला एका घरकाम करणाऱ्या महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते. त्यानंतर त्यांच्यावर आणखी अत्याचार करण्यात आले. आरोपी दुसरे लग्न करण्याची धमकी देत असल्याचाही आरोप आहे. घटनेनंतर तब्बल 38 दिवस कुटुंबियांनी समाजाच्या दबावामुळे तक्रार दाखल केली नव्हती. मात्र अखेर अनु यांच्या भावानी पोलिसांकडे धाव घेतली. आता पोलिसांनी आरोपी गौतम मीणा याच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे, हुंडा छळ आणि कौटुंबिक हिंसाचाराचे गुन्हे दाखल केले आहेत. मोबाईल डेटा, CCTV फुटेज आणि इतर डिजिटल पुराव्यांची तपासणी सुरू आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा हुंडा प्रथा, महिलांवरील अत्याचार आणि घरगुती हिंसाचाराचा गंभीर प्रश्न समोर आला आहे. शिक्षण आणि मोठं पद असूनही जर एखादा व्यक्ती आपल्या कुटुंबाशी अमानुष वर्तन करत असेल तर समाजासाठी ही चिंतेची बाब असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.